मित्रांनो, मी थोड्या वेळापूर्वी लाईव्ह होतो, पण झालं काय की लाईव्ह असूनही सुद्धा ते तुम्हाला दिसत नव्हतं. अचानकपणे काय टेक्निकल इश्यू झाला ते मला कळालेलं नाही. मी अक्षरशः अर्धा तासापर्यंत मी संवाद साधत होतो, मी तुमच्याशीच बोलत होतो. तर मला अजून तेच रिपीट करावं लागणार आहे मित्रांनो, क्षमा असावी. तुम्ही लाईव्ह होते, तुम्ही आणि वास्तविक टेक्निकल कारणामुळे मला कळलं नाही. पण जेव्हा मी बोलत होतो समोर कॅमेरासमोर मला सगळं दिसत होतं की मी लाईव्ह आहे म्हणून. तर मित्रांनो, आजचा जो विषय आहे तो एकदम महत्त्वाचा आणि गंभीर विषय आपल्यासमोर मी मांडतोय मित्रांनो. मध्यंतरी तुम्ही बघितलं 5 फेब्रुवारीला डागा रुग्णालय जे आहे नागपूरमध्ये, तिथं आपले जे नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या वतीने जे तिथल्या डागा हॉस्पिटलच्या आस्थापनेत जे सुरक्षा रक्षक कार्यरत आहे, त्यापैकी जे एक सुरक्षा रक्षक आहेत रामजी देशपांडे साहेब, यांना तेथील एका समाजकंटकाने त्यांच्यावर हल्ला केला, त्यांना मारहाण केली, त्यांना शिवीगाळ केली. पण सुरक्षा रक्षक मंडळ नागपूर यांच्याकडून कोणतीही दखल घेतली गेलेली नाही. मला जेव्हा 4-5 दिवसानंतर मला कळालं की तिथल्या एका सुरक्षा रक्षकावर हल्ला झालेला आहे, संबंधित सुरक्षा रक्षकांची मी चर्चा केली, संपर्क साधला. तिथली जी टीम आहे त्यांच्या तसेच विजय साहेब पण आहेत, त्यांच्याशी मी बोललो. त्यानंतर मला खरी परिस्थिती काय ती कळाली. त्यावेळेस मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याशी मी कॉन्टॅक्ट करत होतो, संपर्क करत होतो, पण माझा काही संपर्क त्यांच्याशी झाला नाही. पण त्यावेळेस सुरक्षा रक्षक मंडळाचे सचिव मडावी साहेब यांच्याशी बोलणं झालं, पण काही योग्य तो उत्तर मिळालं नाही. दिलं त्यांनी तोडकं मोडकं उत्तर. आणि त्यानंतर सुरक्षा रक्षक मंडळाचे जे अध्यक्ष आहेत लोया साहेब यांच्याशी पण माझं बोलणं झालं होतं त्यावेळेस, पण त्यांनी त्यावेळेस खूप दुर्लक्ष केलं. त्यानंतर त्यांनी मला रिप्लाय दिला, बोलले आणि त्यांनी मला अशी माहिती दिली की मला काहीच माहिती नाही या प्रकरणाबद्दल. म्हणजे तुम्ही एका सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष आहात, 5 ते 6 दिवस 7 दिवस उलटून जातं, एका सुरक्षा रक्षकाला मारहाण होते, 5 ते 6 दिवसानंतरही तुम्हाला माहिती राहत नाही की तेथील सुरक्षा रक्षकावर हल्ला झालेला आहे, मारहाण झालेली आहे. आणि तुम्ही मला सांगतात, लोया साहेब तुमच्याशी जेव्हा मी फोनवर बोललो, तुम्ही सांगितलं होतं की याबद्दल मला काहीच माहिती नाही. मी तिथल्या सुपरवायझर यांना सांगितलेलं आहे की ते सांगतील. अहो साहेब, सुरक्षा रक्षक मंडळामध्ये सुरक्षा रक्षकांचं जीवनमान उंचावं, त्यांना योग्य तो न्याय मिळावा, याची जबाबदारी कोणाची आहे हो? तुमचीच आहे ना. मग तुमची जबाबदारी तुम्ही का झटकत आहात? असं झटकता येतं का? आपल्या जबाबदारीपासून दूर होता येतं का? आपल्या मंडळाकडून त्या संबंधित समाजकंटकावर गुन्हा दाखल झालेला आहे का? नाही केलं तुम्ही, कारण तेवढं तुम्हाला वेळ नाही. सुरक्षा रक्षक हे इमाने इतबार आणि चांगल्या प्रकारे ते कर्तव्य बजावत असतात. जे तेव्हा त्या ठिकाणी कर्तव्य बजावत होते, ते कर्तव्य काही स्वतःसाठी बजावत नव्हते. ते जे कर्तव्य बजावत होते तिथले जे शासकीय रुग्णालय आहे, त्या रुग्णालयात येणाऱ्या जाणाऱ्या आणि इतर गोष्टीवर लक्ष ठेवण्यासाठी आहेत. आणि जेव्हा ते वैयक्तिक त्यांचे कार्य बजावत होते का? नाही, शासनाचंच कार्य करत होते ना. मग जेव्हा एका सुरक्षा रक्षकावर हल्ला होतो त्यावेळेस तुमचे अधिकारी मुजूरपणा दाखवतात, त्यांना सहकार्य करत नाही. आणि नागपूर मंडळामध्ये असे अनेक विषय आहेत. आणि मी तर बोलतो ना, भ्रष्टाचाराचा कळस आहे नागपूर मंडळ. मी आता रोकटोकच बोलतो, सगळे विषय काढणार मी आता. लोया साहेब स्पष्ट बोलतोय मी, जोपर्यंत आमच्या सुरक्षा रक्षक बांधवाला न्याय मिळत नाही, जोपर्यंत तुमच्याकडून तुम्ही ॲक्शन घेत नाही, संबंधित पोलीस स्टेशनला जाऊन त्या संबंधित समाजकंटकावर ज्यांनी आमच्या सुरक्षा रक्षक बांधवांवर जर अन्याय केला आहे, हल्ला केला आहे, तोंडाला मारलेलं आहे, रक्त निघालेलं आहे, त्या व्यक्तीला तुम्ही जर सहकार्य करत नसाल, तुम्हाला त्या संविधानिक खुर्चीवर म्हणजे जी काही खुर्ची आहे, कामगारांना न्याय देण्यासाठी खुर्ची आहे, त्या खुर्चीवर बसण्याचा तुम्हाला अधिकार बिलकुल नाही आहे. कोणी दिलं तुम्हाला अधिकार त्या खुर्चीवर बसण्यासाठी?
जर तुम्ही एका कामगारावर अन्याय होत असेल तर त्या कामगाराला तुम्ही न्याय देऊ शकत नसाल तर तुम्हाला कोणताही अधिकार नाही त्या खुर्चीवर बसण्यासाठी. लोहा साहेब, तुम्हाला जेव्हा एखादी कामगार प्रतिनिधी जेव्हा तुम्हाला कॉल करतो त्यावेळेस तुमचं पूर्ण कर्तव्य आहे, तुमची जबाबदारी आहे त्या संबंधित जे प्रतिनिधी आहेत कामगारांचे त्यांना उत्तर देणं. पण तुम्ही संबंधित जे प्रतिनिधी आहेत सुरक्षा रक्षकांचे कामगारांचे त्यांना उत्तर तुम्ही देत नाही. तुम्ही स्वतःला समजता की आम्ही त्यांचे उत्तर देण्यास बांधील नाही. असं चालत नाही. अहो साहेब, बघायला गेलं तर तुमच्या खांद्यावर कोणाच हात आहे? तुमच्यावर कोणाच हात आहे? एवढं तुम्ही जर मुजोरपणा करताय तुमच्यावर कोणाच हात आहेत सांगा ना. अहो साहेब, इथं IPS IAS अधिकारी तसेच आमदार खासदार मंत्री यांचेही फोन नंबर्स मोबाईल नंबर सार्वजनिक केले जातात. कोणाला सामान्य जनतेला काही अडीअडचणी असेल ना त्याबद्दल त्यांना ते कॉल करू शकतात, त्याबद्दल विचारणा करू शकतात आणि त्यांना ते योग्य तो उत्तरही देतात. पण तुम्ही यांच्यापेक्षाही मोठे अधिकारी आहात का की एखादी सुरक्षा रक्षकांचा प्रतिनिधी जर तुम्हाला कॉल करत असेल त्याला तुम्ही योग्य प्रकारे उत्तर देत नाही. आम्ही काय पागल आहोत का तुम्हाला परत परत कॉल करायला? आमचे वैयक्तिक कामं आहेत का तुम्हाला कॉल करून सहकार्य करायला सांगतो आम्ही त्यांना सुरक्षा रक्षकांना? आम्ही पागल आहेत का तुम्हाला परत परत कॉल करतोय? आमचे वैयक्तिक काम आहे का? बिलकुल नाही. आमच्या वैयक्तिक कामासाठी कधी तुम्हाला फोनही करणार नाही आम्ही. पण ज्या वेळेस एका सुरक्षा रक्षकावर अन्याय होतो, हल्ला होतो त्यावेळेस तुम्ही मूग गिळून गप्पा बसतात. याचा अर्थ तुमच्यावर एखादी मोठ्या व्यक्तीचा हात आहे का? तसं असेल तर सांगा. आणि जी खुर्ची आहे, जर तुम्ही कामगारांना न्याय देऊ शकत नसाल ना साहेब, तुम्हाला त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकारच नाही आहे. राजीनामा द्यावं आणि घरी बसावं. जेव्हा आमच्या सुरक्षा रक्षक बांधव चांगल्या प्रकारे कार्य बजावत असतो त्यावेळेस त्यांच्यावर हल्ला होतो, त्यावेळेस त्यांच्यावर जर हल्ला होत असेल त्याची जबाबदारी पूर्णपणे तुम्ही घ्यायला हवी. 5-5, 6-6, 7-7 दिवस होऊन जातात, तिथं पोलीस स्टेशनला तुम्ही जात नाही, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी तुम्ही सहकार्य करत नाही आणि पुढे अधिकाऱ्यांना सांगतात की सुरक्षा रक्षक मंडळ हे लोकसेवकाच्या व्याख्यात येत नाही. का हो साहेब, तुम्हाला जर उद्या कोणी आलं ऑफिसला, तुमच्यावर हल्ला केला, तुमच्यावर हात उगारला, त्यावेळेस तुम्ही असंच बोलणार सुरक्षा रक्षक मंडळ हे लोकसेवकाच्या व्याख्येत येत नाही, त्यामुळे तुम्ही माझ्यावर हात उगारलात, मला मारहाण केली, धन्यवाद, असंच बोलणार आहेत का तुम्ही? साहेब, आम्ही असे नमूद करू इच्छितो की जर सुरक्षा रक्षकांच्या बाबतीत जर कसूर होत असेल तर कोणते अधिकारी असो आम्ही त्याला सोडणार नाहीत. लक्षात घ्या, कायद्याने त्याचं काय आहे ते पाठपुरावा करून त्याला सस्पेंडपर्यंत जाऊ. लक्षात घ्या. तुम्हाला कोणी अधिकार दिला त्या खुर्चीवर बसण्याचा? जर तुम्ही सुरक्षा रक्षकांना जर न्याय देऊ शकत नसाल तर त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार तुम्हाला नाही. तुमची ती पात्रताच नाही आहे का तुमच्याकडे ती पात्रता बसण्याची? बिलकुल नाही आहे. राजीनामा द्यायला पाहिजे तुम्ही. तुम्ही 8-8 दिवस तुम्हाला माहिती नसते, सुरक्षा रक्षकावर हल्ला होऊन जातो, 8 दिवसानंतर तुम्हाला माहिती नसते, तेव्हा आम्ही फोन करतो त्याबद्दल साहेब आम्हाला माहितीच नाही ते प्रकरण काय आहे. जेव्हा मी आज पोलीस निरीक्षक संदीप बुवा साहेब यांच्याशी जेव्हा मी फोनवर संपर्क केला त्यांनी जी मला माहिती दिली ती एकदम धक्कादायकच आहे. आणि ती माहिती दिल्यानंतरच मी हे लाईव्ह आलेलो आहे. मला असं वाटतं ना तुमच्याकडे ती पात्रताच नाही आहे. ती कामगारांना न्याय देणारी जी खुर्ची आहे ना त्या खुर्चीवर बसण्याची तुमची खरोखर पात्रता नाही आहे. इतर मंडळाचेही अध्यक्ष आहेत की काय, ते पण चांगले कार्य करतायत. आणि हे बघा, मुंबई मंडळामध्ये एक वेळा भेट द्या, इथले अधिकारी कसे काम करतात ते बघा. आणि इथले अध्यक्ष आणि सचिव सामान्य सुरक्षा रक्षकांचा फोन उचलून कसे सहकार्य करतात हे तुम्ही त्यांच्याकडून शिकायला पाहिजे. लक्षात घ्या. बृहमुंबई आणि ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील जे अधिकारी अध्यक्ष महोदय आहेत, सचिव महोदय आहेत यांच्याकडून तुम्हाला शिकण्यासारखं भरपूर आहे. कोणत्याही
सामान्य सुरक्षा रक्षकाचा फोन आला तर त्यांचा फोन उचलून त्यांना न्याय देतात ते. का तुमची जबाबदारी नाही आहे का? नागपूर मंडळाची जबाबदारी नाही तुम्हाला? आणि तिथं तो हल्ला झालेला हो एका सुरक्षा रक्षकावर, त्याला दाताला मारलंय, तोंडाला मारलेलं आहे, अक्षरशः रक्त निघतंय, तरी तुम्ही दुर्लक्ष करत आहात. आणि मित्रांनो, तुम्हाला एक रेकॉर्डिंग ऐकवतो मी. जेव्हा मी पोलीस ठाण्यात फोन केला, जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप साहेब आहेत त्यांच्याशी जेव्हा मी संपर्क साधला तेव्हा तर वेगळीच माहिती मिळाली. तर आता जी माहिती आहे ती तुम्ही ऐकावी. बघा, मी चालू करतो. आवाज येत आहे का ते कमेंट करा प्लीज. सर, मी पत्रकार सतीश राठोड बोलतोय आणि क्रांतिकारी सुरक्षा संघटनेचा उपाध्यक्ष मुंबई बोलतो सर मी. तर मध्यंतरी 5 तारखेला आपल्या दागा रुग्णालयामध्ये प्रकार घेतला होता. एका सुरक्षा दागा रुग्णालय त्या सुरक्षा रक्षकांवरती हल्ला केला संबंधित व्यक्तीने. तर त्या संदर्भात सुरक्षा रक्षक मंडळाकडून FIR दाखल करायला पाहिजे होती आणि आपल्याकडे बी दाखल करण्यात आलेली नाही FIR. त्यावर काय तक्रार आहे? ती तक्रार घेतली आहे त्यांची. हॅलो. सर पण आम्ही फुटेज वगैरे पण कलेक्ट केलेलं आहे तिथलं. त्यामध्ये आमची चौकशी चालू आहे. सुरक्षा मंडळ जे आहे ते गव्हर्नमेंटच्या ह्याच्यात येत नाही. त्यांचे जे हे आहेत ना, सुरक्षा रक्षक मंडळ जे आहे ना, शासनाचं आहे, शासनाचं, दुसऱ्या व्यक्तीचं नाही. प्रायव्हेट शासनाचं आहे. पण त्यांचे इथले हे आहेत ना, त्यांच्याशी बोलून गेलो होतो. त्यामध्ये 353 ऍप्लिकेबल नाही म्हणून सांगितलं त्यांना. त्यांनी काय सांगितलं माहितीये? जेव्हा मी अध्यक्ष महोदय साहेबांशी, ते काय बोलले, अध्यक्ष जे कमिशनर आहेत ना तिथले मंडळाचे, कामगार विभागामार्फत त्यांना नेम दिला असतं. त्यांनी तुमचं नाव सांगितलं की ते दाखल करून घेत नाही त्याप्रमाणे म्हणून. त्यांना मला फोन करायला सांगितलं. आणि विषय कसा आहे सर, जर ह्या प्रकरणामध्ये कोणी लक्ष देत नसाल तर मी मुख्यमंत्री साहेबांकडे जाणार आहे आता एवढ्या 2 दिवसामध्ये त्याच प्रकरणावर. तुम्ही बोलू शकता. मी माझे काय प्रयत्न चालू आहे. तुम्ही काय काय सर, विषय तो नाही. मधली जी लिस्ट आणली आहे काय काय व्हेरीफाय केलेलं आहे, काय काय अजून तपासताना माझ्याकडे सगळं रेकॉर्डवर मी दाखवतो. मी काम करतो, मान्य आहे. पण तुम्ही जो तुमच्याकडून दखल घेतली, फक्त NC दाखल केली तुमच्याकडून. अहो साहेब, मी त्यांचे जे आहेत ना, मी सध्या लॉ स्टुडंट सुद्धा आहे. तर आता तुम्हाला दिसतंय, CCTV दिसतंय, तर अज्ञात व्यक्ती म्हणून त्याचं नोट करायला पाहिजे. जर तो ओळखीचा नाही आहे ना, अज्ञात करायला पाहिजे. जर व्यक्ती म्हणून त्याचं नोट करायला पाहिजे. जर तो ओळखीचा नाही आहे ना, अज्ञात जणांना FIR दाखल व्हायलाच पाहिजे होती. ठीक आहे, न्याय संहिते नवीन कायद्याप्रमाणे तुम्ही बरोबर दाखल केलाय, मान्य मला. फक्त एक ते सरकारी तर ते तुम्ही दाखल नाही केलेलं आहे, बरोबर. पण याची दाखल केली, FIR दाखल करायला पाहिजे होते. त्या FIR कशी होणार आहे साहेब? FIR कशी होणार आहे? हाताने आहो साहेब. हाताने हे केल्यावर, सिंपल इंजुरी आल्यावर जे 323 जे आहे तेच ऍप्लिकेबल होते, तर तेच लावणार ना आम्ही कायद्याची थोडीच बाउंड्री क्रॉस करून. तुमच्या पोलीस स्टेशनच्या वेबसाईट वर जाऊन इतर FIR पण बघितले मी आता या 4-5 दिवसाच्या. त्यात कशा प्रकारे तुम्ही बघा. एक मुस्लिम समाजाची आहे ना, मी बघितलेलं आहे. तुम्ही बघा तिथं अशा प्रकारे मारा आहे त्यांची, अशा प्रकारे मारहाण आहे. अहो साहेब, मध्ये फ्रॅक्चर आहे, कळालं का? यामध्ये काही नाहीये, सिंपल इंजुरी. आणि तिथले आय विटनेस जे आहेत ना, त्यांनी जे सांगितले तो वेगळाच प्रकार आहे. ठीक आहे, आम्ही त्या माणसाला यांना समोरासमोर करतोच की. तेव्हा त्या माणसाचा शोध चालूच आहे, आम्ही येतोय. त्याची गाडी फुटेज वगैरे मिळालेलं आहे. आता गाडीची नंबर दिलेला आहे. माझा पोलिसांवरती विश्वास आहे, तो विषय नाहीये. पण तुम्ही काय बोललात की सुरक्षा रक्षक मंडळ हे शासकीय येत नाही. आणि त्यात मला सांगा, जर अध्यक्ष महोदय ते बोलतायत कामगार आयुक्त शासकीय येत नाही, पगार कोण देतं म्हणा तुम्हाला? त्यांना विचारा, पगार कोण देतं तुम्हाला? आणि त्यांच्या मार्फत ऐका रोजगार हमीमध्ये पण शासनच त्यांना मानधन देत आहे. तर ते रोजगार हमी ते लोक आणि ऐकून घ्या, तुम्ही माझं ऐकून घ्या. मी त्या दिवशी जे आहेत ना, ते जे
रक्षा मंडळाचे जे हे आहेत ना त्यांच्याशी बोललो, नंबर पण आहे माहिती, मी तुम्हाला गेल्यावर तुम्ही अध्यक्ष महोदयाशी बोलता का सचिव महोदयाशी? कोण अध्यक्ष? कोणी इथले जे नागपूरचे हा ते लोया साहेब आहे, कमिशनर. कोण? लोया साहेब, लोया. अहो ते लोया साहेब जे आहेत ना ते लेबर कमिशनर आहेत, ते थोडी त्यांचे अध्यक्ष आहेत का सुरक्षा मंडळाचे? साहेब सुरक्षा रक्षक मंडळाचे 4 अध्यक्ष असतात. त्यांच्या अध्यक्ष मध्ये कोण असतं? बाहेरचा पॉलिटिशियन माणूस नसतो, सरकारी अधिकारी असतो. जो लेबर कमिशनर असतात ना, कामगार आयुक्त, उपायुक्त, असिस्टंट लेबर कमिशनर, हे त्या मंडळाचे अध्यक्ष असतात. हे शासनाकडून नेमले जातात, यांना शासन पगार देतं. आणि मुळात म्हणजे जे सुरक्षा रक्षक काम करतात त्यांची जी लेवी असते ना, त्या लेवी मधून यांचा पगार होतो, जोपर्यंत ते मंडळात कार्यरत आहेत तोपर्यंत. आणि जे सुरक्षा रक्षक काम करत होते त्या हॉस्पिटलला, ते तर वैयक्तिक त्यांचे काम करत नव्हते, शासनाचं काम करत होते. बरोबर, म्हणजे तुम्हाला मान्य आहे की नाही ते शासनाचं काम करत होते, वैयक्तिक काम करत नव्हते, किंवा वैयक्तिक त्यांचं त्या व्यक्तीशी काही मतभेद नव्हता किंवा दुश्मनी नव्हती. ऐका, लोकसेवकाच्या व्याख्यामध्ये ते येत नाहीत म्हणून त्यांच्याच माणसाने मला सांगितलं. ठीक आहे, कोणी सांगितलं? तुम्ही मला त्यांचं नाव गेल्यावर सांगतो. ते मडवी साहेब सचिवांनी सांगितलं का अध्यक्ष लोया साहेबांनी, कमिशनर साहेबांनी सांगितलं? काय काय जे हेड आहेत ना लोया साहेब, लेबर कमिशनर तुम्ही बोलले, त्यांनी सांगितलं का तुम्हाला? यांनी नाही नाही, त्यांनी कसं आहे आता ऍक्च्युली जे आहेत ना तिथले, ऐका एक मिनिट, ते लोया साहेब त्यांनी तर माझ्याशी तेव्हा काही कॉन्टॅक्टच केलं नव्हतं. त्यांची आणि लोया साहेबांनी मला त्यांनी फोनच केलं नाही. लोया साहेबांनी त्या दिवशी लेबर कमिशनर ऑफिस मधले 2 कोणतरी लोक आले होते, अधिकारी निरीक्षक होते, आणि नंबर बोलले होते. का आले माहिती? त्यांना मी परत फोन करत होतो, त्या दिवशी तुम्हाला पण कॉल केला मी, तुम्ही उचलला नाही. मी व्हॉइस मेसेज दिलेला आहे तुम्हाला त्याच दिवशी, त्याच्या आधी 2 दिवसापूर्वी. लोया साहेबांनी तुम्हाला माणसं पाठवण्याचं कारण काय आहे? बोलत होते, त्यांना स्पष्ट बोलत होतो, सस्पेन्शन ऑर्डर नाही आली ना, मी पत्रकार राहतो, सतीश नाही म्हटलं, आणि मी कामगारांसाठी काम करतो म्हटलं. काय त्यांच्या सचिवांना पण हे लोक बोललो, पण त्यांनीच तुम्हाला ही व्याख्या सांगितलं की ते लोकसेवक मध्ये येत नाहीत. अहो पण त्यांच्या जीवावर तुम्ही तुमचं घर चालतंय म्हणा, आणि मंडळाने नेमून दिलं. आम्ही रजिस्टर आहोत, सुरक्षा रक्षक मंडळ जे आहेत ना, हे सुरक्षा रक्षक मंडळामध्ये रजिस्टर्ड आहेत, रजिस्टर्ड. आणि रजिस्टर असल्यानंतर ते किंवा निमशासकीय आहे, बरोबर. हे निमशासकीय असल्यामुळे शासनाचे आहेत ना निमशासकीय. तुम्हाला मुंबईमध्ये तुम्हाला शासनाचा आहे म्हणून तुमचा व्हॉट्सअप नंबर चालू आहे का? तुम्हाला एक पत्र कंत्राटी मध्ये येत नाही, कंत्राटी कायद्यात आमचं येत नाही. 1981 चा सुरक्षा मंडळाचा कायदाच आहे. तर लोया साहेबांनी जे तुम्हाला चुकीचं माहिती दिली त्याच्यावर ऍक्शन आम्ही आमच्या संघटनेमार्फत घेणारच आहे. मुख्यमंत्री साहेबांना, कामगार मंत्री साहेबांना आम्ही भेटणारच आहे, त्यांच्यावर कारवाई करायला लावणारच आहे. कारण की ते चुकीचं उडाउडीची उत्तर देतात, त्यानं तुमचं जो सांगितलं त्यांनी बघा तुम्हाला क्लिअरली सांगतोय. जेव्हा मी त्यांच्याशी बोललो ना, बोलतो त्याचे पोलीस अधिकारी सांगतात ते सरकारी मध्ये येत नाही, त्यामुळे लोकसेवकाची जी व्याख्या त्यांना येत नाही. त्यामुळे आपण तुम्ही फक्त ना त्यांना एकच विचारा, बरं ठीक आहे. आणि आता त्यांना नाही विचारले, त्यांना एकच फक्त त्यांना एकच विचारा, बरं ठीक आहे. पोलीस अधिकारी तुम्ही त्या मंडळाचे अध्यक्ष आहात, तुम्हाला ते मंडळ जे आहे लोकसेवक किती येते का नाही येते याचं नॉलेज आहे की नाही? पोलीस अधिकाऱ्यांना ते समजा नॉलेज आहे. तर तुम्हाला तुमची हे नाही का विचारा आहे. मित्रांनो आवाज येतोय का? कमेंट करा. कारण की तुम्ही जे बोलतायत ना सगळं रेकॉर्डिंग होतंय, आणि ही मी महाराष्ट्रीय सुरक्षा रक्षकांना ऐकवणार आहे बातमीच्या स्वरूपात. आणि तुमचं खरंच आभार मानतो सर, तुम्ही रोखठोकपणे बोललेला आहात. मंडळाच्या जे विषय आहे ना, तर थँक्यू तुम्हाला, मनापासून धन्यवाद देतो मी तुम्हाला. आणि याच्या आधी त्यांच्याशी बोललेलं पण रेकॉर्डिंग लावलेली आहे आता, आणि तुम्ही जे बोलले ना ते योग्य बोललेले. त्यामुळे आता त्या अधिकाऱ्यांच्या विरोधात आम्हाला काय ते बोलतो ना आपल्याला, आम्हाला सस्पेक्ट होतं की अधिकारी असे आहेत, पण आमच्याकडे तुम्ही आता देऊनच टाकलं काय सबूतच देऊन टाकलंय, तर काही इश्यूच नाही. तर तुमच्याकडून जे शक्य होईल ते सहकार्य करा. बाकी
माझी डिटेक्शनची टीम त्या माणसाला हे माझ्या डिटेक्शनच्या टीमनी अहो आम्ही फुटेजेस वगैरे रात्रंदिवस चोर पकडण्यासाठी आरोपी पकडण्यासाठी रात्रंदिवस आमचे लोक काम करतात. तुमच्यासाठी ह्या बाकीच्या यंत्रणांना काही वॉर्निंग काही असं नाहीये कुठे किरू बंद आहे हे बंद आहे ते आता कुठे टाकू येणार नाही सकाळी येते. आता त्यांनी काय ब्लेम लावला माहितीये तुमच्या पोलिसांवर की त्यांना आम्ही वारंवार पत्रव्यवहार केलाय की तिथं एक पोलीस ठेवा म्हणून जी काही अडचण येतात ते देत नाही. हे ब्लेम तर लावलं तुमच्यावर तो विषय नाही. आणि त्यानंतर बोलतात की ते सरकारी लोकसेवकाचं ते केस दाखल करत नाही ते कलम ते जाहीर करत नाही हे त्यांनी मला सांगितलंय. नाही पोलीस तिथे ठेवायचं त्याच्यासाठी जी प्रोसिजर आहे ते चौकी मंजूर आहे का काय मंजूर आहे आणि तिथं प्रत्येक ठिकाणी असं आहे की पोलीस ठेवायला माझ्या पोलीस स्टेशनला पोलीस किती आहे मला मान्य आहे की पोलीस थोडी ठेवणं पॉसिबल आहे. आणि विषय असा आहे तर तिथे ना म्हणजे नेहमी तसे बातमी होतात तिथं मारहाण होते सगळ्या गोष्टी सुरक्षा खूप त्रास होतो तिथं काम करत असताना एवढं इमानदारीने काम करतात त्या ठिकाणी बरं ठीक आहे. तर जे आता आमचे लोक तपास करून त्या गोष्टीचा तुम्हाला सांगतो ही गोष्ट ते पार्किंग हे आहे म्हणजे फ्री पार्किंग मध्ये कोणते वाहनं येतात कोणते वाहनं येत नाही. जे वाहनं येतात त्या वाहनाचे नंबर रजिस्टर असणं गरजेचं घेणं नोंद असणं ही जबाबदारी कुणाची आहे का दागा हॉस्पिटलची आहे कुणाची आहे. दागा हॉस्पिटलचं तो माणूस तिथे आज गाडी पार्किंग करून जनरल ओपीडीमध्ये गेला होता परत आला तिथे गेला तिथं गाडीचा नंबर मिळाला तर गोष्ट क्लिअर कट झाली त्यासाठी लवकर नंबर मिळाला पण कुठे पण मी गाडीचा नंबर क्लिअर करायसाठी दिलेला आहे. तो व्यक्ती अजून सापडलेली नाही का नाही ना त्याचं काय झालंय चिल्ड्रन ओपीडी मध्ये पण लहान मुलांच्या नावाने त्याचे नंबर वेगळे असायचे. नाही त्या व्यक्तीला जर मी तुम्हाला सांगितलं कुठं राहतो जाणार तुम्ही हो सांगा ना आम्हाला पोलीस आम्ही पण माणसं आहोत. आता माझी यंत्रणा मी तिथं राबवतो माझी जी यंत्रणा आहे ना नागपूर ती यंत्रणा मी राबवतो आणि लवकर देण्याचा प्रयत्न करतो ते व्यक्ती तिथं राहतात. ओके माझी माणसं शोध घेतायचं हा चालेल धन्यवाद साहेब. आणि लोया साहेबांना रोखटोक बोला तुम्ही कमिशनर हे याचा अर्थ असं नाही म्हणा ते पोलिसांची बदनामी करा म्हणा त्यांना रोखटोक मी तोंडावर बोलेल ना नाही त्या अधिकारी स्वतः मला फोन करून बोलायचं होता तर एक काम करा बोलायची आवश्यकता नव्हती. तर त्यांचा नंबर माझ्याकडे आहे सकाळपासून लावतोय उचलत नाही तुम्ही घरात तुमचा नंबर उचलत देऊ का तुम्हाला त्यांचा नंबर मला पाठवा नंबर तुम्ही कॉन्फरन्स मध्ये घ्या म्हणजे मी त्यांना रोखटोक बोलतो ना तुम्ही आता बोलले होते म्हणून ते नाही म्हणू शकणारच नाही ना. जर मी त्यांना रोखटोक जर त्यांनी कॉन्फरन्स मध्ये जर बोललो ना तर अजून फरक पडेल. ते नंतर सांगतील मी असं बोललोच नाही आणि माझ्याकडे आहे ना ते रेकॉर्डिंग पण आहे ठीक आहे तुम्ही मला नंबर पाठवा. मित्रांनो जे तुम्ही ऐकलं आहात आता काय बोध घ्यायचं आहे तुम्ही ठरवा. या प्रकरणामध्ये तुम्हाला काय बोध घ्यायचा आहे. कसे काही अधिकारी असतात मंडळाचे कसे दुर्लक्ष करतात म्हणजे कुठेतरी सुरक्षा रक्षकांकडे दुर्लक्ष होत आहे. तर मित्रांनो जो नागपूरचा जो प्रकरण आहे त्यात हल्ला केलेला आहे आपल्या सुरक्षा रक्षक बांधवांवर. तरी जे सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष सचिव आहेत यांच्यापैकी कोणीही संबंधित पोलीस अधिकारी यांच्याशी संपर्क साधला नाही संबंधित पोलीस स्टेशनला भेट दिली नाही आणि वरून सांगतात की सुरक्षा रक्षक मंडळ हे लोकसेवकेच्या व्याख्यात येत नाही. म्हणजे उद्या यांच्यावरही कोणी हात उगारला यांना कोणी मारहाण केली यांना कोणी शिवीगाळ केली तिथंही हा कायदा लागू होत नाही. 353 IPC जो आधी IPC मध्ये होता आता BNS मध्ये 132 म्हणून आहे. हा लक्षात घ्या मित्रांनो. जो आधी 353 होता तो BNS मध्येच 132 प्रमाणे आलेला आहे. जे त्यात काही तरतूद आहे सेम आहेत फक्त
हे बदललेले आहेत, कलम बदलले आहेत. तिथं होतं 353, इथे आता सध्या आहे 132. त्याप्रमाणे तर गुन्हा खरंच दाखल व्हायला पाहिजे. कारण आपला सुरक्षा रक्षक बांधव हा काही त्याचं वैयक्तिक काम करत नव्हता, हा शासकीयच काम करत होता. तर त्यामुळे सुरक्षा रक्षक मंडळाचे अधिकारी हे त्यांच्या कर्तव्यापासून ते दुर्लक्ष करू शकत नाही. आणि जर दुर्लक्षच करायचं असेल तर त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार तुम्हाला नाही. लक्षात घ्या. नागपूर मंडळाचे माननीय अध्यक्ष महोदय, माननीय सचिव साहेब, जर तुम्ही सुरक्षा रक्षकांना न्याय देत नसाल तर त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार तसेच पात्रता सुद्धा नाही तुमची त्या खुर्चीवर बसण्याची. जे आहे ते आम्ही रोखठोक बोलतो. आम्ही वारंवार तुम्हाला फोन केला, त्या प्रकरणामध्ये लक्ष द्या, लक्ष द्या. नाही दिलं. आलो मी आज लाईव्ह, जे मला बोलायचं होतं ते बोललो मी. आणि ही स्टेटमेंट शेवटपर्यंत असेल माझी, लक्षात घ्या. मी कोणत्याही गोष्टीला घुमजाव करणारा माणूस नाही आहे. मी हे नाही बोलणार की ह्या प्रकरणामध्ये कोण पुढे आलं कोण नाही आलं, पण माझा शब्द आहे, जेव्हा जेव्हा सुरक्षा रक्षक बांधवांवर अन्याय होईल, ज्या वेळेस कोणीच नाही, सुरक्षा रक्षक बांधवांच्या पाठीशी ज्या वेळेस कोणीच नाही, त्यावेळेस सतीश राठोड हा व्यक्ती तुमच्या पाठीमागे आहे, लक्षात घ्या. आणि कायद्याने पुढील अधिकारी जर लक्ष देत नसतील ना, कायद्यानेच त्यांना उत्तर देऊ आपण. कायद्याच्या रेषेमध्ये राहून आपण त्यांना उत्तर देऊ शकतो. आणि लोया साहेब, मी पुन्हा सांगतोय, या प्रकरणात तुम्ही जर लक्ष देत नसाल तर ती खुर्ची बिलकुल खाली करावं. तुम्ही राजीनामा द्यावं. आमची मागणीच आहे, बिनधास्त राजीनामा द्यावं. तुम्ही समर्थ नाहीत ना, त्या खुर्चीसाठी तुम्ही योग्य नाहीत ना, तुम्ही कामगार सुरक्षा रक्षकांना न्याय देऊ शकत नाही ना, त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकारच नाही. आणि लोया साहेब, तुम्ही तेच ना जे कोरोना काळामध्ये जे चार्ज दिला होता, तुम्हाला 4 ठिकाणी चार्ज दिला होता, त्यावेळेस शासनाने सक्ती केली होती. त्यानंतर थोडं शांत वातावरण झालं होतं कोरोनाचा, त्यावेळेस की अधिकाऱ्यांनी ऑफिसमध्ये येणं, कार्यालयात येणं म्हणून. त्यावेळेस तुम्ही 4ही कार्यालयात न हजर होणारे अधिकारी तुम्हीच आहात का? त्यावेळेस बरेच पेपरमध्ये बातम्या आलेल्या आहेत, ज्या मी जेव्हा बघितलं, शोधलं, तर त्यावेळेस हे तुमचे कारनामे मला दिसले. आणि बरेच संघटनेच्या प्रतिनिधींनी मला सांगितलं, बरेच सुरक्षा रक्षक बांधवांनी मला सांगितलं की लोया साहेब हे कोणाचे फोन पण उचलत नाही आणि सुरक्षा रक्षकांना न्याय देण्यास ते पात्र तर बिलकुल नाही आहे, कोणाला न्याय देऊ शकत नाही. मग याचा अर्थ तुमच्या मंडळामध्ये भ्रष्टाचार चालतो का? जो पैसा मोजतो त्याला तुम्ही सहकार्य करणार, त्याला तुम्ही न्याय देणार, असं काही आहे का? असं असते सांगा, आम्ही पण देतो ना आमच्या बांधवांना न्याय मिळवण्यासाठी. पगारात तुमचं पोट भरत नसेल तर ते पण करूयात आम्ही, काय अडचण नाही आम्हाला. जर सुरक्षा रक्षकांना त्रास होत असेल तर का म्हणून तुम्ही दुर्लक्ष करत आहात? मी तर पहिले आधीच बोललो, तुम्हाला जर शिकायचं असेल ना, सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्ह्याकरिता जे सुरक्षा रक्षक मंडळ आहे ना, त्यांच्याकडून तुम्हाला खूप शिकण्यासारखं आहे. इथले अधिकारी जे आहेत, माननीय डोके साहेब आणि नालिंदे साहेब, हे सामान्य सुरक्षा रक्षकांचा फोन नेहमी उचलतात आणि त्यांना काय अडीअडचणी आहे ते जर फोनवर सॉल्व्ह होण्यासारख्या आहेत तर फोनवरच सॉल्व्ह करतात. आणि जर ते फोनवर सॉल्व्ह होत नसेल तर तिथे सुरक्षा रक्षकाला बोलवतात आणि सॉल्व्ह करतात. आणि जर गरज पडली तर आस्थापनेत सुद्धा भेट देतात. मला तर वाटत नाही तुम्ही आजपर्यंत जेव्हापासून चार्ज घेतला असेल एखादी आस्थापनेला भेट दिली असेल, मला बिलकुल नाही वाटत. लोया साहेब, पुन्हा एक हात जोडून विनंती आहे, आमच्या सुरक्षा रक्षक बांधवांवर तुम्ही अन्याय करू नका, दुर्लक्ष करू नका. याचे परिणाम खूप वाईट होतील. कायद्याने तुम्हाला आम्ही धडा शिकवू, राजीनामाची मागणी करू आणि त्याच नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या कार्यालयाच्या समोर आम्ही मोठं आंदोलन करू, हे बी मी तुम्हाला सांगतोय. आता जर तुम्ही या प्रकरणावर लक्ष नाही दिलं ना, लवकरच आम्ही मोठ्या आंदोलनाच्या तयारीत आहोत.
मग तेव्हा सळो की पळो. त्यावेळेस नाही सोडणार मग आम्ही. त्यावेळेस जोपर्यंत तुमचा राजीनामा घेत नाही ना तोपर्यंत आम्ही उठणार नाही, लक्षात घ्या. म्हणून मी सांगतोय, कायद्याने सांगतोय आणि प्रेमानेच सांगतोय की संबंधित सुरक्षा रक्षक बांधवाला न्याय मिळायलाच हवं. तुमच्या सुरक्षा रक्षक मंडळाकडून, नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाकडून त्या पोलीस स्टेशनला जाऊन मंडळाकडून FIR दाखल व्हायला पाहिजे. फर्स्ट इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट हे तुमच्याकडूनच दाखल व्हायला पाहिजे. का तर हे शासनाचं मंडळ आहे आणि शासनाचं मंडळ असल्यामुळे शासनाच्या सुरक्षा रक्षक मंडळात जे नोंदणीकृत सुरक्षा रक्षक बांधव आहेत ते इतर आस्थापनेही ती काम करत असतील, पण सर्वस्वी जबाबदारी तुमची आहे. लक्षात घ्या साहेब. आपल्या मंडळाकडून त्या संबंधित समाजकंटकावर गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे. तसं तुम्हाला होत नसेल तर राजीनामा द्या आणि घरी बसा. मित्रांनो, शेवटी अजून हेच म्हणेल की आपल्या सुरक्षा रक्षक बांधवांवर ज्या वेळेस अन्याय होत असेल त्या वेळेस मी पुढाकार घ्यायला तयार आहे. आता मारहाणीचं प्रकरण झाला, एवढा मोठा प्रकरण झाल्यानंतरही कोणी पुढे यायला मानत नाही. आणि वैयक्तिक स्वार्थासाठी तर विषय येत नाही हो, पण उद्या त्यांच्यावर हल्ला झालाय, उद्या इतर ठिकाणी सुरक्षा रक्षक बांधव काम करतायत, त्यांच्यावर हल्ला होईल, मग त्यावेळेस काय करणार आहात तुम्ही? बघा, आता माझं सांगायचं काम आहे. बाकी या प्रकरणामध्ये तुम्हाला काय बोध घ्यायचा आहे ते तुम्ही घेऊ शकता. आम्ही आमचं कार्य चालू ठेवू. संबंधित अधिकाऱ्यांनी जर योग्यपणे कारवाई केली नाही, त्या संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करायला नाही लावलं, तर आम्ही संबंधित अधिकाऱ्यांनी घरी बसावं याची मागणी बिलकुल करणार आहे. धन्यवाद. जय शिवराय, जय भीम, जय शिवलाल.